सगळ्याच तुटलेल्या गोष्टी शिवता येत नाहीत. मनाची शिलाई करणारा धागा अजूनही सापडलेला नाही. समाजाच्या नजरेत माणूस हा नेहमीच दोन नाण्यांच्या काठावर तोलला जातो. एक नाणं प्रतिष्ठेचं, दुसरं स्वभावाचं. पण या दोन्हींच्या मधोमध दडलेली माणुसकी मात्र नेहमीच अपुरी ठरते. माणसाचा खरा शत्रू माणसाच्या अंतःकरणातील भय, आळस व खोटेपणा हेच असतात. योग्य व चांगली मानसिकता असणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. तीच आयुष्यात जपा. आपल्या एखाद्या शब्दाने किंवा स्मित हास्याने समोरचा सुखावणार असेल तर तो शब्द किंवा आपले स्मित हास्य कोणत्याही प्रार्थनेपेक्षा कधीच कमी नसते. ज्यांनी आम्हाला मोठं केलं त्यांच्यासोबत जिंकणे हरविण्याचे डाव कधीही खेळू नये. ते तुमच्यासाठी सहज हार मानतील, पण तुम्ही त्यांच्या नजरेत कायमचे हराल. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण 4 शब्द बोलायला वेळ नाही. प्रत्येकाला नुकत्याच सुरवंटातून बाहेर पडलेल्या फुलपाखरासारखं मुक्त आयुष्य हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी स्वतःच मीपणाचं कवच फोडावं लागतं. तेव्हाच आयुष्य खरं बागडायला लागतं. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. जीवनात जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे. नेहमीच गप्प राहणं कधीतरी धोकादायक ठरू शकतं. वेळेची गरज ओळखून स्वतःचं मत मांडणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आपलीच माणसं आपल्यालाच हिशोबातून वजा करायला लागतात. आयुष्यात स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. आयुष्याचे सगळेच निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं, जगता येत नाही. माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे. झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतरही घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते. सुख वेचायला शिका, दुःख सहन करायला शिका, अश्रू पुसायला शिका, इतरांना हसवायला शिका. आयुष्य 2 घडीचा डाव आहे, यात जगायला शिका. कारण की आकृती नाही तर आकार बदलतो, स्वभाव नाही तर व्यवहार बदलतो. लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर साथ चालतात, पण ते जवळ मात्र कधीच येत नाहीत. त्याचप्रमाणे कोणीतरी स्वतःचं अस्तित्व विसरल्याशिवाय त्याला दुसऱ्याशी एकरूप होताच येत नाही. हेही तितकंच खरं. दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर, घड्याळ म्हणते काळाची पावले ओळख, खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव, देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप, छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव, पण जमीन म्हणते पावले मात्र माझ्यावरच राहू देत. समजूत घालायला कुणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागतं. ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या
दुसऱ्याच्या प्रेमात पडते. एक व्यक्ती म्हणून मोठं होताना कधीही माणूस म्हणून छोटे होऊ नका. आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं. कोणी कौतुक केलं की हुरळून जायचं नसतं, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते, हे कधीच विसरता कामा नये. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ, मी तुझ्या मागे असेन, पण दुःखामध्ये वळून बघू नकोस, कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन. नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. दुसऱ्यांचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. चांगले संस्कार कुठल्या मॉलमध्ये नाही, तर चांगल्या कुटुंबात भेटतात. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो. आपली माणसं मोठी करा, आपोआप आपणही मोठे होऊ.